आपल्या या YouTube चॅनलवर आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. आज एका आठवड्यात दुसऱ्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले. आज त्यांनी वांद्रे येथील बीकेसी येथे एका संघटनेच्या कार्यक्रमाला हजेरी लावली आणि त्यानंतर ते पालघर येथील MIDCच्या मैदानावर वाढवण बंदराची भूमिपूजन त्यांच्या हस्ते झाले. वाढवण बंदराच्या भूमिपूजन प्रसंगी बोलताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे आमचं कुलदैवत आहे. परवा मालवणच्या जवळ नजीकच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ढासळला, त्याबद्दल मी नतमस्तक होऊन याबद्दल माफी मागत आहे असं म्हटलं. त्याचबरोबर त्यांनी विरोधकांवर हल्ला चढवायलाही मागे पाहिलं नाही. जे नित्यनेमानं स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करतात, त्यांनी आम्हाला त्या परवाच्या घटनेवरून काही उपदेश करणं योग्य नाही. त्यांनी कधी सावरकरांबद्दल त्यांनी जे काही शब्द वापरले त्याबद्दल माफी मागितली का हे तुम्हीही त्यांना विचारा असंही त्यांनी ठणकावून सांगितलं. राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा कोसळण्याच्या याच्यावर गेल्या 4-5 दिवसापासून अगदी दोन्ही सत्ताधारी आणि विरोधकात जोरकस असा वादविवाद सुरू आहे. आज उपमुख्यमंत्री अजित पवार, त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राज्यसभेचे खासदार आणि दैनिक सामनाचे संपादक संजय राऊत यांनीही घटनास्थळाला भेट दिली आणि तेथे बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की पुतळा नौदलाने की सार्वजनिक बांधकाम विभागानं बांधला, हा वाद ही चर्चा योग्य नाही. पुतळा तयार करताना आणि तो उभारताना चूक झाली ही मान्यच करावी लागेल. अजित पवार यांनी 2 दिवसापूर्वीच लातूर दौऱ्यात महाराष्ट्रातील तमाम जनतेची या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या कोसळण्याच्या घटनेबद्दल माफी मागितली. काल उशिरा का होईना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेबद्दल माफी मागितली आहे. मात्र आणखी महाराष्ट्रातील भाजपचे सर्वेसर्वा म्हणून नावलौकिक असलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडून या घटनेबद्दल माफीचा शब्दही आलेला नाही, हेही तेवढंच खरं. उद्या संघर्ष योद्धा ओबीसी प्रवर्गातून मराठ्यांना सरसकट आणि सगळे सोयऱ्यासह आरक्षण मिळावं यासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील हे राजकोट किल्ल्यावर भेट देऊन घटनास्थळाची पाहणी करणार असल्याचं पण वृत्त आहे. मग तिथे गेल्यानंतर ते काय बोलतात याकडेही संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहणार आहे. परवा आपल्या आंदोलनाच्या वर्षपूर्तीच्या वेळी सर्व आपल्या समर्थकांसमोर बोलताना त्यांनी आणखी मराठा आरक्षणासंदर्भात आणखी राज्य सरकारला एक शेवटची डेडलाईन दिली आहे. 29 सप्टेंबरच्या आधी आरक्षण संदर्भात राज्य सरकारनं काय तो निर्णय घ्यावा, नसता मी 29 सप्टेंबर पासून परत आमरण उपोषण करणार असा त्यांनी निर्धार व्यक्त केला आहे. त्याचबरोबर आमच्या समाजाच्या आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना या विधानसभा निवडणुकीत आम्ही निवडून येऊ देणार नाहीत म्हणजे नाही, हेही त्यांनी ठणकावून सांगितलं. असो, परवा राज्याचे आरोग्यमंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजीराव सावंत यांनी राष्ट्रवादी संदर्भात म्हणजे महायुतीतील राष्ट्रवादी संदर्भात जे वक्तव्य केलं त्यामुळे आता त्यांच्यावर राष्ट्रवादीचे नेते मंडळीनं हल्ला करायला सुरुवात केली आहे.
राष्ट्रवादीच्या काही मंडळींचं म्हणणं, मुख्यमंत्र्यांनी तानाजी सावंत यांना मंत्रिमंडळातून काढून टाकावं. नसता मग आमचे नेते अजित पवार यांनी काय तो निर्णय घेऊन याचा सोक्ष मोक्ष लावावा असं सांगितलं आहे. ऍडव्होकेट रुपाली ठोंबरे यांनी तर तानाजी सावंत हे वेड्यागत काही बडबडतात, त्यांना म्हशीचं इंजेक्शन द्यावं लागेल असं बोलत अगदी टोकाची टीका केली आहे. आणि मग आपल्याला आपल्या बोलण्यामुळं काय सुरू झालं आहे, किंवा कदाचित मुख्यमंत्र्यांनी भ्रमणध्वनीवरून तानाजी सावंत यांच्याशी काहीतरी गुप्तगू केलं असेल. त्यामुळं आज एका ठिकाणी बोलताना मला सुपारी घेतल्यासारखे प्रश्न विचारू नका असं ग्रामस्थांनाच तानाजी सावंत यांनी बोलल्याचं वृत्त आहे. असो, राजकारणात कोणी कोणाचं नसतं. दर तासाला राजकारण्यांची भूमिका बदलत असते. त्यामुळं कोण कोणाला काय म्हणतं आणि मग त्याला प्रत्युत्तर काय येतं हे ऐकून आपलं मनोरंजन करून घ्यायचं असतं. एवढंच खरं. तुर्तास एवढंच. धन्यवाद.